विद्यानगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम children in this tutorial of standard 6th of general science. This is lesson number 13, sound, and this is video number 2. So in the first part of this video we have studied what is sound, or there is vibration needed for the propagation of the sound. So what do you mean by propagation? Propagation म्हणजेच ट्रॅव्हलिंग किंवा पाथ कसा होतो साऊंडचा. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. म्हणजे समजा एखादा एक मोठा टेबल आहे बरं का, आणि त्या टेबलच्या एका एंडला तुम्ही उभं राहायचं किंवा तुम्ही कान लावायचा आणि दुसऱ्या फ्रेंडला जे आहे ना तिथे स्टँड करून त्याच्यावर नॉक करायला सांगायचं लाईटली, म्हणजे हळूहळू. तुम्हाला काय येईल माहिती आहे का, यू विल हिअर अ फेंट साऊंड, मीन्स हळू आवाज येईल. आणि तेच तुम्ही कान एकदम जोरात त्या टेबलवर ठेवलात, दाबून ठेवलात आणि त्याला नॉक करायला सांगितलं ना, यू विल गेट अ क्लिअर साऊंड. का बरं असं होतं आहे? का? बिकॉज साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स थ्रू एअर, वॉटर और थ्रू अ सॉलिड अँड रिचेस अवर एअर. म्हणजे साऊंडला आवाजाला ट्रॅव्हल करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी जे आहे ना मीडियमची गरज असते. मग ते एअर असू शकतं, वॉटर असू शकतं किंवा कुठलंही सॉलिड असू शकतं. बिकॉज इट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ज. ओके, अ वेव ऑफ व्हायब्रेशन ऑफ द साऊंड स्प्रेड्स इन ऑल डिरेक्शन. आणि त्या वेवला आपण म्हणतो साऊंड, बरोबर. आणि म्हणूनच ती साऊंड हर्ड केली जाते. म्हणजे आता एखाद्या ठिकाणापासून किंवा एखाद्या सोर्सपासनं साऊंड येतो आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, एखादा रेडिओ वाजतो आहे किंवा आता माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतो आहे, तर तो माझा आवाज जो आहे तो वेव्हच्या मार्फत एअर थ्रू तुमच्या कानापर्यंत येतो आहे आणि मग तो तुम्हाला ऐकायला येतो आहे. म्हणजेच फॉर द प्रोपगेशन ऑफ साऊंड देअर इज मीडियम नेसेसरी. मीडियमची गरज भरपूर आहे. ओके, साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स थ्रू एअर, वॉटर, air, solid and reaches our ears. Okay, so propagation of sound म्हणजे काय? The sound is said to be propagated when sound waves spreads in all direction. Propagate झाला म्हणजेच काय, तर तो ट्रॅव्हल झाला तेव्हा की सोर्स ऑफ साऊंड जो आहे, जिकडनं कुठनं साऊंड प्रोड्यूस होतो आहे, दॅट इज कॉल्ड सोर्स ऑफ साऊंड, बरोबर. मग ह्या सोर्स ऑफ साऊंडपासनं तो जेव्हा स्प्रेड इन ऑल डिरेक्शन, म्हणजे सगळ्या डिरेक्शनमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो प्रॉपरली प्रॉपगेट झाला असं म्हणतो. आणि मीडियम इज मच मोर नेसेसरी फॉर द प्रॉपगेशन ऑफ द साऊंड. ओके, आता कसं होतं की सबस्टन्सेस अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्स स्प्रेड इज कॉल्ड अ मीडियम. म्हणजेच मी आता म्हटलं की नाही, हवा असेल, पाणी असेल आणि त्या माध्यमातनं तो साऊंड, तो आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचणं, ह्यालाच म्हणतात मीडियम अँड propagation of the sound. Clear? Now next, the transmission of sound occurs at a different speed through the different medium. ट्रान्समिशन म्हणजेच काय, ट्रॅव्हल. मी जसं म्हटलं तसं की वेवच्या मार्फत हा जो साऊंड आहे तो वेव्स मार्फत आपल्यापर्यंत येत असतो. मग ट्रान्समिशन जे असतं त्या प्रत्येक मीडियममध्ये वेगवेगळं असू शकतं. आता आपल्याकडे क्लिअर मीडियम काय आहे, तर एअर इज अ क्लिअर मीडियम फॉर द फॉर द प्रोपगेशन और फॉर द ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. Okay, transmission of sound is faster through the liquid than through a gas and faster through a solid than through a liquid. म्हणजेच लिक्विडमध्ये फास्टर असतं गॅसपेक्षा आणि सॉलिडमध्ये त्याहून फास्ट असतं लिक्विडपेक्षा. म्हणजे सगळ्यात हायर कुठे असेल याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता, बरोबर. आणि मग त्या ट्रान्समिशनवर अवलंबून असतं की किती फास्टली किंवा किती परफेक्टली तो आपल्याला साऊंड ऐकायला येईल. ओके, नाऊ दिस इज इन आवर कन्व्हर्सेशन, द एअर इज द मीडियम फॉर द प्रोपगेशन और फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं की साऊंड जे आहे की नाही, तुम्ही ऐकलं असेल की एक आपल्या कानाची क्षमता असते, त्याला म्हणतात डेसिबल. तर एका सर्टन डेसिबलपर्यंतचा आवाज आपण व्यवस्थित ऐकू शकतो आणि त्या डेसिबलनंतरचा आवाज जो आहे तो लाऊड होत जातो, वाढत जातो आणि तो काय होतो, इट इज हार्श टू इयर, म्हणजे आपल्या कानांना
त्रास व्हायला लागतो आणि त्या साऊंडला साऊंड न म्हणता आपण म्हणायला लागतो नॉईज, म्हणजे गोंधळ. आता नॉर्मलीसुद्धा तुम्ही जेव्हा शाळा सुरू होणार तेव्हा सगळे शाळेमध्ये येता, बरोबर. नॉर्मल हळूहळू गप्पा मारत असाल तर दॅट कॅन बी ऑडिबल पण आपण म्हणू शकतो. पण तेच तुम्ही खूप जोरजोरात गप्पा मारायला लागलात किंवा गोंधळ करायला लागलात तर इट इज अ नॉईज अँड दॅट इज कॉल्ड नॉईज पोल्युशन, बरोबर. आता बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसू शकतं नॉईजी सीन आहे हा पूर्ण, की आजी टी व्ही बघते मोठमोठ्याने, ते छोटंसं बाळ जे आहे तिकडे ते काहीतरी खेळणं वाजवत बसलेलं आहे, दुसरा वडील जे बसलेले आहेत ते फोनवर बोलत आहेत, कुत्रा भुंकतोय, त्या वडिलांच्या मांडीवरचं बाळ रडतंय, तिथे एक छोटा मुलगा अजून खेळतोय, बाहेर खिडकीच्या बाहेर बघितलं तर भरपूर गाड्यांचं आवाज आहे म्हणजे नॉईज आहे, त्याच्यानंतर तिथे 2 बायका गप्पा मारतात. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जे आपण जर ॲनलाइज केलं तर प्रचंड नॉईज इथे प्रोड्यूस होतो आहे आणि दिस इज द नॉईजी सीन. म्हणजे काय होतं की हळूहळू हे नॉईज पोल्युशन आपण क्रिएट करायला लागतो. मग आता काय आहे तर नॉईज पोल्युशन ऑकर्स वेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड्स हार्मफुल. म्हणजे का नॉईज पोल्युशन आपण म्हणतो की एकापेक्षा जास्त पद्धतीचे आवाज, जसे आपण आता त्या चित्रामध्ये बघितलं, तर ते जेव्हा आपल्या कानांना त्रासदायक होतात तेव्हा होतं नॉईज पोल्युशन. ओके, नाऊ मेजर्स, म्हणजे काहीतरी मेजर्स तर आहेत ना, पोल्युशन होतं आहे म्हटल्यावर आपण काहीतरी त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे. तर काय होतं की ॲज फार ॲज पॉसिबल वी शुड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. असं बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं असतं की जिथे शक्य आहे तिथे हॉर्न वाजवणं बंद करा. द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही किंवा रेडिओ जे असतात ना दॅट शुड बी रेस्ट्रिक्टेड टू द वॉचिंग द प्रोग्राम्स. म्हणजे एकदम टी व्हीचा आवाज मोठ्याने लावून बसलं, रेडिओचा आवाज मोठ्याने लावून बसलं तर तो आपल्या कानांना तर त्रास होतोच, त्याबरोबर आपण इतरांनासुद्धा नॉईज पोल्युशन देत असतो, नॉईज देत असतो, बरोबर. व्हेकल शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस अननेसेसरी साऊंड्स. म्हणजे कधी असं होतं की व्हेकल्समधनं सुद्धा अननेसेसरी असा आवाज यायला लागतो. मग ते मेंटेनन्स खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टीचा. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड ही तर मोठी म्हणजे आपण म्हणू शकतो ठिकाणं आहेत की जिकडनं प्रचंड नॉईज पोल्युशन होत असतं. अँड दॅट शुड बी लोकेटेड ॲट दी प्रॉपर डिस्टन्सेस अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. म्हणजे रेसिडेन्शियल एरियापासून जर दूर असतील तर आपल्याला जो आपण रेसिडेन्शियल एरिया का म्हणतो की जिथे आपण व्यवस्थित राहू शकतो विदाऊट फ्री ऑफ एनी पोल्युशन, म्हणजे मग तो नॉईज असू देत किंवा एनी पोल्युशन. मग त्या रेसिडेन्शियल एरियापासून जर हे सगळी ठिकाणं दूर ठेवली तर आपण व्यवस्थित लोकेट होऊ शकतो आणि आपल्याला त्रासही कमी होऊ शकतो. सो दीज आर सम मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग द नॉईज पोल्युशन. आणि काय होतं माहिती आहे का, बिफोर वी गो टू लास्ट साईड आपण असं म्हणू शकतो की काय होतं कधी होतं की अशीच हिअरिंग, म्हणजे हे असंच लाऊड सारखं ऐकल्यानंतर काय होतं की ती हिअरिंग जी आहे ती इम्पेअर्ड होते आणि मग कॅन लीड टू डिफनेस, म्हणजे बहिरेपणा येऊ शकतो. कधी असं होतं की खूप आवाज ऐकला ना की आपल्याला रेस्टलेसनेस म्हणजे थकवा जाणवतो किंवा इरिटेट होतो आपण. कधी एका सर्टन लिमिटला तुम्ही बघा, ऑब्झर्व करा की खूप एखाद्या फंक्शनला आपण गेलो, दिवसभर आपण तिथे थांबलो असू आणि फंक्शनला कसं होतं की मोठमोठ्याने आपल्याला स्पीकर्स असतात किंवा स्पीकरच्या बाजूला एखाद्या वेळेला तुम्ही जर थांबलात ना की कालांतराने ना तुम्हाला असं खूप इरिटेट झाल्यासारखं होतं, तुम्हाला असं साधं नॉर्मल बोलणंसुद्धा नकोसं वाटत असेल. तुम्ही ऑब्झर्व करा, इथून पुढे यापूर्वी केलं असेल तर ॲनलाईज करा, नसेल केलं तर ऑब्झर्व करा. खूप असं इरिटेट व्हायला होतं आपल्याला किंवा मेंटल एक्झॉशन, म्हणजे असं होतं बास मला एकटीला बसायचं आहे किंवा एकट्याला बसायचं, मला शांत बसायचं आहे. आणि आपण वी कॅन नॉट वर्क विथ कॉन्सन्ट्रेशन, आपलं कॉन्सन्ट्रेशन ढळायला लागतं हळूहळू. आणि दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड अ नॉईज पोल्युशन. म्हणून हे नॉईज पोल्युशन कमी होण्यासाठी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपण मोठमोठ्याने बोलायला लागलो आता समजा तरीसुद्धा इट अ काइंड ऑफ नॉईज पोल्युशन. त्यामुळे आपण आपल्यापासून सुरुवात करायची, आपल्या घरापासून सुरुवात करायची. म्हणजे हळूहळू प्रत्येक जण जर असं करायला लागलं तर नॉईज पोल्युशन कमी होणारच आहे, बरोबर की नाही. सो लेट्स स्टार्ट लाईक दिस. थँक्यू.